महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नाशिकमध्ये बंधाऱ्यात बुडून 3 मुलांसह महिलेचा मृत्यू। यवतमाळ जिल्ह्यातील मद विक्रीसाठी नाशिकच्या सिन्नरमध्ये आले होते कुटुंब। नाशिक सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे परिसरातील नांगरे बंधाऱ्यात शनिवारी दुपारी एका महिलेसह 3 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील काही कुटुंब मद विक्रीसाठी 3 दिवसांपूर्वी नांदूर शिंगोटे परिसरात आले होते। नाशिक पुणे महामार्गालगतच्या मोकळ्या आवारात त्यांनी तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली। येथून जवळच नागरे बंधारा आहे, त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटेल म्हणून त्यांनी तिथेच मुक्काम ठोकला। शनिवारी दुपारी 4:30 वाजता या कुटुंबातील महिला, तिचा मुलगा, 2 पुतणे बंधाऱ्याकडे गेले होते। त्यावेळी एक मुलगा पाण्यात पडल्याने त्याला वाचवण्यासाठी महिला व इतर दोन्ही मुले पाण्यात उतरली। मात्र बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही। गाळात अडकल्याने चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला। सायंकाळी 5च्या सुमारास महिलेचा पती कामावरून परतल्यानंतर पत्नी व मुले दिसली नाही, त्यामुळे त्याने परिसरात शोधाशोध सुरू केली। बंधाऱ्याजवळ कपडे व चपला आढळून आल्याने त्या भागात शोध मोहीम राबवण्यात आली। ग्रामस्थांच्या मदतीने बंधाऱ्यातून चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेत मनीषा विजय रामजोशी वय 30, मुलगा कार्तिक 9, आदित्य शिंदे 7 आणि अविनाश शिंदे 8 यांचा मृत्यू झाला। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, सिन्नर, नाशिक।